पण इथं मात्र तुम्हाला पोएम पाहिजेच माहिती. किती पोएम्स आहे? एकूण 8 पोएम्स. कॉन्स्टलेशन म्हणजे सेलिब्रिटीज किंवा स्टार्स, बेसिकली स्टार्स. चांद तारे नीचे मुझे. हा सिंपल. हा किती फिगर ऑफ स्पीच आहेत माहिती का? देर आर सो मेनी फिगर्स ऑफ या बट विच फिगर्स ऑफ स्पीच यू नीड टू स्टडी. माझ्या समोरून येणारा तो बॉम्बचा गोळा पाहून माझ्या पोटात गोळा उठला, कारण माझा पोटचा गोळा तिथे खेळत होता. बाप रे. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड्स के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विद हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विद डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना. तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. अब इंग्लिश की पढ़ाई करते करते अब हम आ गए हैं पोएट्री सेक्शन पे, है ना. क्वेश्चन नंबर 3 कैसा होता है, क्या होता है, अगेन हमें ठीक से गाइड करेंगे डॉक्टर देशपांडे सर. अजिंक्य देशपांडे इनका नाम है. एंड अब आप जान गए होंगे यार, ऑलरेडी पता है आपको, इतनी बार मैंने बताया है कि सर का 23 टाइम्स पेपर चेकिंग का एक्सपीरियंस है, PhD होल्डर है, 4 बार मॉडरेशन किया है. तो पोएट्री के बारे में क्या ख्याल है, कैसे हम स्कोर कर सकते हैं, लेट्स हियर फ्रॉम हिम सर. So, poetry section is section 2. Okay, and it is for 14 marks. ओके. Question number 3A ओके. is for question and answers. Okay, the again poem. comprehension, Okay. extract. Okay, extract of a poem would be given. ओके. Okay, and that is for 10 marks. ओके. And then question number 3B is for appreciation. फॉर द सेम पोएम. No, a different poem will be asked, okay, and you need to do a thorough appreciation of the poem using given points. ओके. द पॉइंट्स वुड बी गिवन. Yeah, it is for 4 marks. ठीक आहे. Yeah. ओके. 10 आणि 4 तर 10 हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतं का? हा, पहिला आपण जे जसं आपण 1, 2 ला पाहिलं ना, Passage सारखं. तसंच. फक्त हे आता क्वेश्चन पोएट्री असल्यामुळं क्वेश्चन्स थोडेसे वेगळे असतात. पोएम डिफिकल्ट असतात सर? नाही, खूप सोपी आहे. अगोदर वाचून जावं गरजेचं आहे. नक्की 100. मी म्हणजे एक वेळ सांगेल की तुम्ही आधीचं नाही वाचलं तर तुम्हाला ते अनसीन पॅसेज म्हणून तुम्हाला ते ट्रीट करता येईल. ओके. इथे असं नाही. पण इथं मात्र तुम्हाला पोएम पाहिजेच माहिती. किती पोएम्स आहे? एकूण 8 पोएम्स आहेत. आपण पाहूया. लेट्स सी. आणि किती टाइम लागणार, थोडंसं आम्हाला गाईड करा. सगळ्या पोएम जरी वाचायच्या म्हटलं ना तुम्हाला तरी अर्धा 1 तास खूप झाला. 2 तास म्हणजे 1 खूप तास सोपे सगळेच? एक किती 4-4, 5-5 स्टांजा आहेत फक्त. ओके. इंडियन व्ह्यूअर्सला तर 3च स्टांजा आहेत फक्त. ओके. त्याला 2, 3, 4. इशकेप रॉक थोडीशी मोठी आहे. ही अगदी म्हणजे मी शिकवायला सुद्धा 1 लेक्चर इनफ होतं. ओके. हे झालं. फादर रिटर्निंग होम सुद्धा खूप छोटी आहे. मनी तर खूप छोटी आहे. शी वॉक्स. 1.5-2 तास म्हणजे एका दिवसात ते सगळं वाचू शकतात. सगळं. लेट अस से यू आर रीडिंग और डुईंग इंग्लिश फॉर 1.5 hours. राईट. म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही हे व्यवस्थित वाचून तुम्ही ग्रास्प करू शकता. आणि ॲज यू आर सेइंग की वाचून जायलाच हवं. इट्स मस्ट. कंपल्सरी. Okay. कारण का ह्याच्यात पोएटिक ॲस्पेक्ट्स खूप आहेत ना ह्याच्यामध्ये. ऑथर्सचे नाव लक्षात ठेवावं लागणार. ठेवावी लागतील, कारण ॲप्रिसिएशन मध्ये तुम्हाला लिहावं लागतं. ओके. हॅव यू अर्नड युअर टुमॉरो? सो ह्या 8 पोएम्स ज्या आहेत बाळांनो, त्या पहा. त्यांच्या समोर कोण कोण त्यांचे पोएट्स आहेत ती नावं पाठ करा आणि ती तुम्हाला लिहायची आहेत. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रत्येक पोएम्सला ॲडिशनल तुम्ही एक 4 मार्कांची पोएम ॲडिशनल करून जायची. ती का ते मी तुम्हाला नंतर सांगतो. ओके. 4 मार्काची पोएम ॲडिशनल करून जायची. म्हणजे आता सॉन्ग ऑफ द ओपन रोड बद्दल 4 लाईन्स तुम्ही एक्स्ट्रा करून जायच्या मनाच्या तुमच्या. ओके. इंडियन व्ह्युअर्स बद्दल. देर इज अ क्वेश्चन, 5th question on every poem. It would be there. Okay. It is about creative writing. ओके. Okay. ते कसं मी सांगेन पुढे. शुड आय गो टू द क्वेश्चन पेपर? Yeah. Question PPT will go. ओके. ठीक आहे. Will find. आपल्याला याबद्दल पोएम बद्दल बघायचं आहे. ठीक We'll आहे. see the जस्ट मिनिट. हां, इथे PPT. Yes. So this is poetry section. Correct. Section number 3.
Section 2, question number 3. सेक्शन Yes. 2 सॉरी Yeah. क्वेश्चन नंबर 3. Yeah. ओके आता याच्यामध्ये पहा 10 मार्क्स आहेत आणि ओनली 5 क्वेश्चन्स वुड बी देअर. ओके वी हॅड 6 क्वेश्चन्स इन सीन अँड अनसीन पॅसेज. Correct. हिअर वी विल हॅव 5 It was 10 क्वेश्चन्स marks. सेम. Right, 2 marks each. You have to solve the questions. Oh, I will. Okay. Yeah. Okay. Yeah, I will try. Yeah. आणि again, and global understanding, you know the pattern. Correct. Global understanding, true Yes. or false, किंवा select 2 out of 4. Correct. Okay, Understood that, something like that. Inference question. आता होतं तिथे इथं पण. ग्लोबल अंडरस्टँडिंग नंतर जो फॅक्च्युअल क्वेश्चन होता तो तो नाही. इथं नाहीये, फक्त इथं इन्फरन्स क्वेश्चन आहे. मग पर्सनल रिस्पॉन्स Again इथंही similar. आहे. Okay. ओके आता हे 3 क्वेश्चन जे आहेत ते पहिल्या ह्याच्यासारखे आहेत, पहिल्या 2 क्वेश्चन सारखे. 4th क्वेश्चन जो आहे पोएटिक डिव्हाइस, म्हणजे हा वेगळा क्वेश्चन आहे. ओके हा थोडासा जो आहे तो पोएटिक ॲस्पेक्ट जो आहे पोएट्रीचा त्याच्यावरती रिलेटेड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त करून आपल्याला येतात ते फिगर्स ऑफ स्पीच. अच्छा, म्हणजे थोडंसं ओके अंडरस्टूड. ओके ओके सर, ऑप्शन्स आहे का त्यात पण? याच्यात ऑप्शन्स नाही. म्हणजे आपल्याला सांगावं लागेल डायरेक्ट. हा आणि हा वेगवेगळ्या पद्धतीने पण विचार खूप आहे ना फिगर्स ऑफ स्पीच, तर मग सांगतो मी काय त्याच्यासाठी सुद्धा काय करायचं ते. ओके तो जेव्हा क्वेश्चन येईल ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. Done. ओके आणि क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी तेच मी मी तो सांगितलं सांगितलं आता. तुम्हाला. तो आपण आता एक्झॅक्ट क्वेश्चन पेपर आपण पाहूया, जाऊया. त्याच्यावरनं आपल्याला कळेल सगळं. ओके ओके या सो दिस इज 25चा क्वेश्चन पेपर घेतलाय मी. ओके आणि लेट सी दिस. या हां रीड द पोएम फर्स्ट. हां रीड द एक्सट्रॅक्ट and complete the following activities given. A foot and light-hearted I take to the open road. Healthy, free the world before me. The long brown path before me leading wherever I choose. Henceforth I ask not good fortune. I myself am good fortune. Henceforth I whimper no more. Postpone no more. Need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticisms. Strong and content I travel the open road. The earth that is sufficient. I do not want the constellation any nearer. Right. क्या ये हाँ, सॉन्ग ऑफ पहिला. ओपन रोड. Song of the Open Road. अंडरस्टूड. मला कळालं थोडंसं मिनिंग पण कळालंय की हां. आय विल नॉट कंप्लेन हां, विथ हां. वॉट एव्हर आय हॅव. Open road. हां, हां. आय एम हॅपी. आय विल लीड दॅट रोड. एक्झॅक्टली. ओके दॅट इज द अर्थ दॅट विथ इज कंटेंट सफिशियंट. अँड सॅटिस्फॅक्शन. ही लाईन आहे ना, द अर्थ दॅट इज सफिशियंट. आय डू नॉट वॉन्ट कॉन्स्टलेशन. कॉन्स्टलेशन्स मीन्स स्टार्स, Stars. सेलिब्रिटीज, समथिंग लाईक दॅट. अंडरस्टूड. Okay. चला बघूया प्रश्न. Yes. आयडेंटिफाय द लाईन्स ऑन द एक्झॅक्ट दॅट इंडिकेट स्पीकर्स इंडिपेंडन्स अँड सेल्फ रिलायन्स. इंडिपेंडन्स अँड सेल्फ रिलायन्स. तर आय थिंक आय एम माय सेल्फ गुड फॉर्च्यून. इंडिपेंडन्स अँड सेल्फ रिलायन्स. बरोबर बरोबर बोला बोला. Open road, healthy, free the world before me. Independence, a long run before me. Hey, leading wherever I choose. ओके This is one. Independence, it suggests Right, independence. independence, and Okay. I self go. Yes, good fortune. self-reliance. This is I don't rely on But I want anybody. two answers or one. सी किती दिले पहा. Two. येस तर आता 1 झालंय. ओके. नाही टूच द्यायचे फक्त लाईन्स. टू 2 ऑन लाईन्स. इंडिपेंडन्स, 2 ऑन नो इट्स असं म्हटलंय. हा बरोबर. सेल्फ रिलायन्स आणि इंडिपेंडन्सला बरोबर. इंडिपेंडन्स वर एक दोन, आलंय अजून आणि एक. इथे एक आलं ना अजून माझं. एक. हा हा आय विल नो विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. नीड हेच झालं ना, इंडिपेंडन्स वर झालं ना. झालं है ना? झालं बरोबर. आणि नीड नथिंग हे जे आहे हे सेल्फ रिलायन्स वरती झालं. ओके ओके मग विम्पर नो मोर, पोस्टपोन हां. नो मोर, दॅट इज इंडिपेंडन्स. नाही हे सगळं Self-reliance. सेल्फ रिलायन्स लागतं. इंडिपेंडन्सला अजून पहा. लाईट टेक आय टेक द ओपन रोड. आय टेक टू द ओपन. चालू शकेल ना. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. है ना? चालू शकेल. दिस कॅन बी, दिस टू कॅन बी इंडिपेंडन्स अँड दिस टू कॅन बी येस सेल्फ रिलायन्स. नंतर तर नाही ना, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल. चालू शकेल ना. हे आता आय डू नॉट वॉन्ट कॉन्स्टलेशन्स एनी नियरर. ते पण चालेल दिस इज ऑल्सो अबाउट सेल्फ रिलायन्स. म्हणजे 2-3 आन्सर होऊ आहे होऊ शकतात. शकतं. अगदी अगदी खूप सोपं आहे हे. म्हणजे थोडासा विचार केला ना की येऊ शकतो. येस येस. Okay. इथे 2 मार्क भेटू हां. शकतात. नेक्स्ट, द रायटर डझंट वॉन्ट कॉन्स्टेशन नियर टू हिम, गिव्ह रिझन्स. हा आता फॉर धिस आता तुम्हाला थोडंसं नाही येणार ह्याचं उत्तर मी कारण सांगतो. की- हे इन्फरन्स क्वेश्चन ओके सॉरी हां या. इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन मग हे क्वेश्चन. करून यावं लागेल ना अगोदरच. मग आता म्हणून म्हटलं की थोडीशी माहिती आपल्याला पाहिजे. तरी मी माझ्या वर्ड्स दिलं तर लिहा की. की द नरेटर, द रायटर, वर द रायटर इज, आय शुड राईट हां द पोएम नेम अँड द रायटर नेम. ओके. अँड अकॉर्डिंग टू द रायटर. नाही गरज नाही. इथं गरज नाही. याची काही गरज नाही. ओके.
तर इथे मी डायरेक्ट म्हणू शकतो की द नरेटर डजंट वॉन्ट कॉन्स्टेलेशन नियर टू हिम गिव्ह रिझन्स बिकॉज ही फील्स दॅट ही द अर्थ इज सफिशियंट टू हिम सो वॉट एव्हर ही हॅज ही शुड बी कंटेंट अँड लीड टू द ओपन रोड राईट असं काहीतरी लिहून हा बरोबर. कॉन्स्टलेशन म्हणजे काय की पीपल हू विल इम्पॅक्ट हिम. ओके ओके, कॉन्स्टलेशन म्हणजे सेलिब्रिटीज किंवा स्टार्स, बेसिकली स्टार्स. चांद तारे नहीं चाहिए मुझे. हाँ Simple. हाँ, I मुझे don't बस normal want life चाहिए. certain people who will have impact on my own life. Okay. Because I want to be self-reliant, I want to be independent. Okay, and that's why I don't want guidance from certain people who will guide me. Throughout. And I don't want to live my life on their terms. Okay, Understood. and that's why I don't want constellations near me. तर किती लाईन्स? हा 2 मार्क्स म्हणजे किती आता 6-7 चार. मॅक्स. ओके 8 लाईन्स मॅक्स. ओके आय अंडरस्टूड. आणि Okay. मला वाटतं की जसं तुम्ही सांगितलं बिकॉज यू हॅव ऑलरेडी नोन अबाउट यू नो अबाउट द पोएम यू कुड राईट इट बेटर. हा एक्झॅक्टली. म्हणजे माझं इंटरप्रिटेशन थोडंसं वेगळं जात होतं. थोडंसं वेगळं जात होतं. ओके, येस लाईक दॅट. नेक्स्ट अ मॅन विदाउट लिबर्टी इज अ बॉडी विदाउट अ सोल. एक्सप्लेन युअर व्ह्यूज इन आता हा कोणता आहे सांगा. पर्सनल. हा जरा पर्सनल रिस्पॉन्स. करेक्ट पर्सनल रिस्पॉन्स. सो मॅन विदाउट लिबर्टी इज अ बॉडी विदाउट अ सोल. इथे पण 2 मार्क आहे. येस. Yeah, so if you do not live on your terms, then you became slow. Yes, sentence. definitely. I know, I understand. Personal response म्हणजे कधी आन्सर लिहिलं तर असं लिहायचं. Yes, definitely. कधी नाही, पण आता क्वेश्चन्स तसे आहेत. But almost all the questions were same. Yes, definitely. A man without liberty is a body without a soul. Because If you do things on others' term, you became a slave or you became like a slave. राईट राईट समथिंग लाईक दॅट. अजून मग if you do things on your own, then you do things which interest you, Yes. then you can do better in that. You can in your lead life. in your life. असं काहीतरी. You will be a successful person. Again, You will if I like- give some examples here. हा definitely. Okay. Definitely. Because when you say 50 words, I think I cannot write 50 words Right. properly. Sachin Tendulkar, you can give example. Lata Mangeshkar, He did not give exam of 10th standard. Instead, he went to the field, he batted, and he became the god of cricket because he lived life on his own terms. Okay, he wanted to become a cricketer. He became, Yeah. and that's why he's the god of cricket. Okay. Also, a man without liberty will become a slave. Okay, and definitely he will live without a soul because he won't have his own life. He won't have his own saying. Yes, yes, saying. it's like that. Yeah. So like that personal response. मला असं वाटतं की whenever you are giving personal response question, I will always go up with the example. Exactly. कारण 2 लाईन जास्त लिहू शकतो मी. Definitely. Go for it. ठीक आहे. ओके. Okay. अजून काही? झालं. नेक्स्ट. Now. Name and explain the figure of speech in the following henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. Nothing. Okay. I do not know about figure of speech. आता फिगर ऑफ स्पीच. किती फिगर ऑफ स्पीच आहेत माहिती का? देर आर सो मेनी फिगर्स ऑफ Yeah. स्पीच. बट विच फिगर्स ऑफ स्पीच यू नीड टू स्टडी. कोणते स्टडी करायचे ह्याच्यासाठी तुम्हाला महत्वाची टिप देतो. गो टू Textbook? द टेक्स्ट बुक. Okay. ओके. So, yeah. ओके. आता जिथं पोएम सुरू होतात ना 92ला जा. 92. पेज नंबर 92. जाऊ देत, खूप पुढे आहे. I can directly इथेच करू शकतो मला वाटतंय. येस. 92. 86 वर आलो. 91 आणि बस. 92. हा. हे सरळ करता येईल का आपल्याला पेज? हो. हां, अजून उलट झालं. 2 वेळा अजून. येस. हां. ओके. आता इथं तुम्हाला सगळ्या पोएम्सचं साधारणतः काय प्रकारचा फॉर्मॅट आहे तो सगळा इथं दिलेला आहे. ओके. ओके. आणि ह्याच्यामध्ये लँग्वेज स्टडी किंवा पोएटिक डिव्हाइसेस जे ते इथं दिलेले ओके. मेटाफोर, पॅराडॉक्स. ओके. आपल्याला हे माहितीच नसतं. आपण कारण पुस्तकच उघडलेलं नसतं. तुम्ही आता जे सांगितलं मला वाटतं रिपिटेशन आहे तो. हां, एक्झॅक्टली. नो मोर, नथिंग. एक्झॅक्टली. ओके. सो फॉर दॅट पर्पज यू नीड टू हॅव धिस सेन्स की मला ह्याच्यात काय काय स्टडी करायचं आहे. 2.1 मध्ये मला मेटाफोर स्टडी करायचा आहे, पॅराडॉक्स स्टडी करायचा आहे, फ्री वर्स स्टडी करायची आहे आणि रिपिटेशन स्टडी करायचं. अंडरस्टूड सर. 2 मध्ये काय आहे हे
Now Theme I मध्ये could काय understand की why you said की हे करायचं तुम्हाला अगोदरच कंपल्सरी 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 अंडरस्टूड. कळलं. तिसऱ्यामध्ये आणि तुम्ही जर पाहिलं ना तर ठराविक फिगर्स ऑफ स्पीच आहेत, म्हणजे सगळे मिळून जर फिगर्स ऑफ स्पीच आपण काढले ना तर 12-13च्या वरती नसतील. Okay, आणि तेच रिपीट झालेले आहेत सगळे. आणि एकदा वाचणार तर समजेल मला. हा अगदी इतकं म्हणजे डिफिकल्ट अगदी 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 ओके ओके. सो विम्पर नो मोर आणि असं तुम्ही सांगितलं. हा 2-3 वेळा सेम मिनिंग आले हा, ना सर. हा. तिथं आय कुड सी दॅट. तुम्ही बघा विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग, म्हणजे सगळीकडे तेच ना. No more. नथिंग नथिंग मध्ये हो घ्या. येस इकडे सरका थोडं. ओके या एक मिनिट. हा या ओके. सो नो मोर Nothing. ओके नथिंग. ओके. सो दिस इज व्हाय इट इज काय म्हटलं आता, नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. आता दिस इज फॉर 2 मार्क. ओके. I should सो write? फॉर नेमिंग 1 मार्क 1 मार्क. ओके. व्हॉट इज इट? रिपिटिशन. Repetition. Okay. So if you write Repetition, TION. Okay. Yes. I'll give 1 mark for this. Got it. Now explain. They have asked you to explain. So explanation मी is असं लिहू important. शकतो का, बिकॉज आय कुड सी नो मोर अँड नथिंग, Yes, विच मीन्स the द सेम phrase, the phrase. You should write like this. The phrase no more has repeated twice. हेन्स. And that is why it is repetition. ओके That's it. अंडरस्टूड. You have got 2 marks. नाईस. ओके. आता हा क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारतात. फाइंड आउट और नेम द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द फॉलोइंग लाईन अँड राईट 1 मोर एक्झाम्पल फ्रॉम द पोएम. ओके फ्रॉम द पोएम ऑन द सेम फिगर ऑफ स्पीच. मग अशा वेळेस यू नीड टू राईट रिपिटिशन रिपिटिशन अँड यू हॅव टू फाइंड 1 मोर लाईन फ्रॉम द पॅसेज एक्स्ट्रॅक्ट. इट्स लाईक येस. कळलं. आणि खूप छान रिपिटिशनची खूप एक्झाम्पल्स खूप छान आहेत. खूप शिकवताना पण खूप मजा येते. ओके. अजून याच्यामध्ये एक क्वेश्चन असा असतो की फाइंड आउट द राईम स्कीम ऑफ द पोएम. ओके ओके. मग राईम स्कीम आता ह्याला आहे का बघूयात आपण. ह्याला राईम स्कीम जायचं? आय गेस नाही आहे. गेलं नव्हती सर. सफिशियंट नियर असं फ्री नाही. वर्समध्ये ही फ्री वर्समध्येच आहे हा. पण राईम स्कीम सुद्धा खूप सोपी आहे. तुम्हाला कळून जाईल राईम स्कीम कशी फाइंड आउट करायची, कशी लिहायची. तर तो A4ला फिगर ऑफ स्पीच विचारतात किंवा राईम स्कीम विचारतात. ओके. AB असेल तर रायमिंग विचारेल ना. राईट. येस. ओके. ओके. नाव नेक्स्ट कळलंय? जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला एक आता पहा. 4 लाईन. कंपोज 4 पोएटिक लाईन्स ऑफ युअर ओन ऑन फ्रीडम. काही वेळा रोडवरती विचारतात. पोएटिक लाईन्स सर, पोएटिक लाईन्स करावं लागेल. हा. मग आता नॉर्मली लिहू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की यू नीड टू स्टडी This is बिफोर यू difficult. राईट दिस पेपर. हा. डिफिकल्ट कधी वाटेल म्हणजे केलं अभ्यास नाही केला असेल नाही तर. आता तुम्ही ऑलरेडी सॉन्ग ऑफ द ओपन रोड म्हटल्यावर रोड किंवा फ्रीडम ह्याच्यावरती जर तुम्ही ऑलरेडी पोएम 4 लाईन्सची जर करून गेला असाल तर तुम्हाला लिहिता येईल. ओके. आणि हा मी म्हटलं त्याप्रमाणे मराठी मीडियमच्या स्टुडंट्सना किंवा ज्यांचं इंग्लिश कच्चं आहे अशांनाच प्रॉब्लेम येतो. आणि पोएटिक म्हटलं तर फ्री वर्स पण होऊ शकतं ना. फ्री वर्स लिहू शकता तुम्ही. मी ट्राय करू शकतो मग अगदी करा. की फ्रीडम वर ना. प्लेइंग इन द ग्राउंड, प्लेइंग इन द ओपन ग्राउंड, सिटिंग इन फ्रंट ऑफ अ ट्री ऑन माय फ्री विल, असं काहीतरी. Okay. ऑन माय विल अशी 4 लाईन पाहिजे तुम्हाला. हा. 2 झाले काय? पहिली झाली. एकच झाली. तुम्हीच सांगा मला अवघड वाटते. Yes, अशी कुठली आपण लिहू म्हणजे शकतो. इमॅजिनेशन की मी ओपन ग्राउंड मध्ये खेळतोय असं जसं मी सांगितलं. प्लेइंग ऑन द प्लेइंग इन द ग्राउंड, माय फेवरेट गेम. मग लाईक अ बर्ड in the sky. flying in the sky. This could be second. Like a bird in the sky, like a fish in the pond, ocean, in the ocean. in the wide ocean, in the huge ocean. This could be third line. हा असं होऊ शकतं. मग झालं सर. मग झालं ना फ्रीडम वर. लाईक अ एलिफंट इन द जंगल. Love to live life on my own terms because I am the king of my life. Something like that. असं काही तुम्ही करू लिहू शकतो शकता. म्हणजे. हा. ओके. पण ते But, थोडंसं ते खूप difficult यायला आहे. पाहिजे. Yes, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की त्याच्यासाठी तुम्ही अगोदर घरी करून आधी अभ्यास. आता ह्याचा अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. परत Textbook? पोएम्स मध्ये जा. ओके. ओके. हा. आता इथं रोडवरती करा.
हां ओके Yes. रोडवरती करा, फ्रीडम वरती करा, सेल्फ रिलायन्स वरती करा 4 लाईन्स. ओके ओके किंवा कंपाईल करून काहीतरी एकच त्याच्यात तिघांचं तिन्ही एकच गोष्टी होईल. थीम्स येऊ शकतील अशा 4 लाईन्स तुम्ही करा. आता ते कसं करायचं हां तर ही जेन झी आहे यांना माहिती आहे. हां ChatGPT चॅट जीपीटी वरती टाका कंपोज अ पोएम ऑफ 4 लाईन्स इन सिम्पल इंग्लिश ऑन ओपन रोड फ्रीडम आणि असं काहीतरी 2-3 ओके मिळून. हां ओके किंवा त्याच्यात तुम्ही प्रॉम्प्ट द्या की हे तिन्ही गोष्टी येतील अशा 4 लाईन्स तयार करा. ओके सो रोड झाला. इंडियन विव्हर्स ही जर आली ओके तर विव्हर्स म्हणजे बेसिकली कामगार या अर्थाने तिथं आहे. ओके मग त्याच्यावरती तुम्हाला 4 लाईन्स तयार करा. सगळ्यावरती असं लाईन्स इंचकेप रॉक. ओके आता या रॉकची थीम इंचकेप रॉकची थीम काय ओके त्याच्यावरती तुम्हाला की त्याच्यात एक काय म्हणतात प्राईड किंवा हॉटीनेस ज्याला म्हणतो ना आपण त्याच्यावरती ती पोएम आहे साधारणतः. Okay. किंवा दुसऱ्यांचं वाईट चिंतणाऱ्याचा शेवट काय होतो ओके तशा प्रकारची ती पोएम आहे. मग त्याप्रमाणची थीम ओके जेलसी ओके जेलसी ती थीम जेलसीवरती 4 लाईन्स तयार करा. ओके ओके हॅव यू अर्न युअर टुमॉरो म्हणजे इट इज अबाउट गुड नेचर. ओके हाऊ इम्पॉर्टंट अदर्स शुड बी टू यू त्याच्यावरती ते आहे. गुड नेचरवरती तुम्ही करा. फादर रिटर्निंग होम फादरवरती करा. ओके इम्पॉर्टन्स ऑफ फादर इम्पॉर्टन्स ऑफ पेरेंट्स त्याच्यावरती करा. मनीवरती 4 लाईन्स एक्स्ट्रा करा. ओके आणि शी वॉक्स इन ब्युटी इंटरनल ब्युटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके इनर ब्युटी म्हणा किंवा ॲक्च्युअल काय म्हणतात पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी त्याच्यावरती 4 लाईन्स करा. स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स अगेन टाउन्सवरती करा रिव्हर्सवरती करा. 4 4 लाईन करून ठेवावं लागेल म्हणजे हे खूप खूप आहे महत्त्वाचं आहे खूप काम करायचं याच्यावर. ह्याच्यावरती काम करा. 10 मार्क्स झाले. आय थिंक फर्स्ट 4 मार्क्स वर इझी त्याच्यानंतर जे होते थोडेसे. ही चौथी सुद्धा ना माहिती नसेल तर काहीच लिहिता येणार नाही तुम्हाला. करेक्ट फिगर ऑफ स्पीच कशाशी खातात हे जर माहितीच नसेल म्हणजे मी दरवेळेस उदाहरण देतो. एक उदाहरण असं उदाहरण द्यायचं की त्याच्यामुळे मुलांना कळेल की बाबा ह्याच्यात फिगर ऑफ स्पीच आहे. अ सेलर वेंट टू सी व्हॉट ही कुड सी अँड ऑल दॅट ही कुड सी वॉज द सी. बापरे हां किती सोपं आहे. किंवा अ हॉर्स इज अ हॉर्स ऑफकोर्स बट नो वन कॅन टॉक टू अ हॉर्स ऑफकोर्स. खूप मजा येते शिकवताना. मराठी तुम्ही सांगतो बऱ्याच जण मराठी माझ्या समोरून येणारा तो बॉम्बचा गोळा पाहून माझ्या पोटात गोळा उठला कारण माझा पोटचा गोळा तिथे खेळत होता. बापरे कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे असं मजा येते शिकवताना. आणि एकदा तुम्ही वाचा ओनोमॅटोपोइया म्हणजे काय. आता शब्द खूप अवघड 10वी पर्यंत वाचलं असेल त्यांनी. नाही हे कसं आहे मराठी मिडियमना खूप कमी असतात एक्सपोजर म्हणून त्यांना खूप अवघड पण आता शब्द आता ओनोमॅटोपोइया बापरे किती अवघड वर्ण काहीतरी वेगळं अवघड असेल पण इट इज रिलेटेड टू द साऊंड्स. करून टिंग टॉंग आवाज आला. टिंग टॉंग इज ओनोमॅटोपोइक वर्ड्स. रसलिंग ऑफ लीव्स ट्विटरिंग ऑफ बर्ड्स ट्विटरिंग रसलिंग पानाची सळसळ हा ओनोमॅटोपोइक वर्ड. हे मुलांना माहिती नसतं कारण लेक्चर्स अटेंड केलेलं नसतं. मलाही माहिती नव्हतं. हां असं आहे ते. नाव सेक्शन बी 4 मार्क ॲप्रिसिएशन. आता आपण ॲप्रिसिएशनसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रचंड अवघड जाणारा प्रश्न. ओके ॲप्रिसिएशन कारण हे तुम्हाला घरून अभ्यास करून घेऊन जायचं आहे आणि सगळ्या पोएमचं करायचं. सगळे 8 पोएम मधली कुठलीही पोएम टाइम लागेल का याला करायला मग. ह्याला लिहायला तुम्हाला एक 15 मिनिटं तर नाही करायला म्हणजे 8 पोएमची ॲप्रिसिएशन करणे म्हणजे करायला वेळ लागेल It takes time. पण थँक गॉड अगेन ChatGPT इज देअर. थँक गॉड गुगल इज देअर. किंवा टीचर्स पण आहे तुम्ही म्हणजे टीचर्स मी तर काय केलंय की एक फाईलच शेअर केली ओके की ज्याच्यामध्ये सगळ्या पोएम्सच्या इथं पॉईंट्स दिले असतात वरती घ्या दाखवा घ्या. इथे नाही दिलं काही इथे डायरेक्ट वरती. हां ओके ठीक आहे. आता रीड द एक्स्ट्रा अँड राईट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम गिवन बिलो. हे तर मग खूपच म्हणजे तुम्हाला जे वाटते ते त्याच्याबद्दल लिहा. पण बऱ्याच वेळा पॉईंट्स दिलेले असतात की नेम टायटल ऑफ द पोएम थीम तरी ते नाही दिलं तरी तेच करावं लागेल. तेच लिहायचंय एक्झॅक्टली. आणि यू हॅव टू राईट इट लाईक अन एसे. जरी पॉईंट दिले असतील तर मुलं काय करतात की टायटल ऑफ द पोएम त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट तसं नाही लिहायचं. पॉईंट्स नाही लिहायचं. प्रॉपर राईट इट
इन अन एसे फॉर्मॅट. म्हणजे काही पॅसेजेस हा करून. मग त्यात अजून काय किती काय तुम्हाला लांब पाहिजे 4 मार्कासाठी? एक पान? एक पान साधारणतः आवश्यक आहे. ह्याला खूप लिहावं लागतं थोडंसं. एक पानाच्या थोडंसं कमी, एक पान ना. एक 25 एक लाईन्स, 22-25 आणि लाईन्स. टायटलला तुम्ही देता का अर्धा एक मग? टायटल यायलाच पाहिजे, फक्त टायटलला नाही देणार. आता त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत, आपण त्याचं उत्तरच पाहूयात ओके. डायरेक्ट. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? Does anyone remember that you spoke to him today? This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? तुम्ही काही चांगलं केलं आहे का? एडगर, तुम्ही म्हटलं तसं एडगर गेस्टची ही पोएम आहे. ओके. तुम्ही काही चांगलं केलेलं आहे का असं? हा. हॅव यू अर्नड युअर टुमॉरो? ओके. Did you give a cheerful greeting to the friend who came along? Or a churlish sort of howdy and vanish in the throng? अच्छा सर, हे स्कीमिक आहे ना. Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for the deed you did today? Can you say tonight in parting with the days that slipping fast that you held a single brother of the many that you passed? Okay. That you held a single brother of the many passed. Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? म्हणजे एखाद्या माणसाला तरी तुम्ही काही चुकून दिलं, म्हणजे असं चांगलं केलं का? हॅव यू अर्न युअर टुमॉरो? ओके. व्हेन यू विल अर्न टुमॉरो, व्हेन यू विल हेल्प समबडी. If you selfishly think about yourself only, then you won't earn your tomorrow. Okay, that is the thing. की be nice. Appreciation म्हणजे काय? याच्यात मला करायचं. आता याच्यात तुम्हाला समरी लिहिणं अपेक्षित नाही. यू नीड टू राईट अबाउट द पोएट. So first line would be the word name of the poem and poet. So have you earned your tomorrow? By Edgar Guest. This poem is written by Edgar Guest. Okay, किंवा असं have you earned your tomorrow is a poem written by Edgar Guest. म्हणजे फर्स्ट लाईन. हा, मग त्याच्यानंतर त्याचा मेसेज काय आहे, थोडक्यात थीम म्हणजे करून न्यावं लागेल ना अगोदर. आपण त्याचं उत्तरच पाहूयात, म्हणजे व्यवस्थित मुलांना कळेल. येस. थोडंसं अनक्लिअर आहे पण आम्ही वाचतो तुमच्यासाठी. हा. येस. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, जसं तुम्ही सांगितलं. येस. हां. हॅव यू अर्नड युअर टुमॉरो? दिस इज अ सिम्पल अँड ऑप्टिमिस्टिक पोएम रिटन बाय American poet Edgar Guest. The poet has made use of interrogation to inspire and convey his ideas. This is unique and innovative style used by the poet. The title of the poem is full of interest. ओके. आता ह्याच्यात पहा, हे आपण काय काय एक्सप्लेन केलं. थोडंसं स्टार्टिंगच दिली तुम्ही की हा पोएट होता. येस. आणि ही पोएमचं नाव आहे, कसं युनिक होता तो. पोएम आहे आणि फॉर्मॅट त्याच्यात सांगितलंय की बाबा इट इज फुल ऑफ interrogation. Questions are asked. Have you earned your tomorrow? Even the title is in question interrogation. Okay, interrogation is there in the question. Okay, मग ते पहिल्यांदा मेन फीचर म्हणजे एकदम एखादा फीचर लिहायचा. हां. ओके. ओके. नेक्स्ट इज द थीम ऑफ द पोएम इज दॅट व्हॉट एव्हर गुड डीड्स वी डू टुडे विल डेफिनेटली अर्न अस अवर टुमॉरो. द पोएट फोर्सेस द रीडर्स टू रिफ्लेक्ट अपॉन देअर निगेटिव्ह ऍक्शन्स. द पोएम मेक्स द रीडर्स टू sensitively think, ponder about their daily activities. ओके. आता थीम आली ही. ओके. इथं नेम ऑफ द पोएम, टायटल ऑफ द पोएम, पोएट हे झालं. ओके. फीचर बद्दल झालं, फीचर बद्दल झालं, इथं थीम बद्दल झालं. थीम साठी जरा जास्त 3-4 लाईन लिहावं लागणार. ओके. पोएटिक डिव्हाइसेस लाईक अलिट्रेशन, मेटाफोर, रिपिटेशन and interrogation are used in the poem. The rhyme scheme of the poem is ABAB. ओके. ओके. आता एखादं वाक्य यूज करू शकता. बिकॉज ऑफ these poetic devices, the poem becomes beautiful, the poem becomes more meaningful. Okay. Or these poetic devices give more meaning to the poem. It's like that. The message of the poem is that we earn a bright future because of the good and kind actions we do every day. We should be kind to everybody always and everywhere. We must make each day of our life meaningful by helping others. Yes. Okay. हा मेसेज त्याच्यात आपण दिला. I like the poem as it inspired to improve the lives of others. It teaches compassion and kindness. The poet genuinely urges people to make others lives better. It is truly an inspirational poem. म्हणजे शेवटचं माझं काय आहे ओपिनियन? युअर ओपिनियन अबाउट पोएम. म्हणजे मी समजलो तुम्ही म्हणताय की अगोदर तुम्ही टायटल आणि पोएम ते सगळं लिहा आणि वन लाईन अबाउट इट. बरोबर. टायटल, सेकंडली थीम, पोएट,
फीचर वन फीचर होते एकदम ब्रीफ मध्ये एखादं हा. ओके देन हिअर Theme. थीम मग त्याच्यानंतर तुम्ही सांगता की पोएटिक डिव्हायसेस काय पोएटिक डिव्हायसेस अँड लास्टली मेसेज काय देतोय मेसेज अँड एकदम शेवटी माझं ओपिनियन काय आय लाईक दिस पोएम व्हेरी युअर ओपिनियन अबाउट पोएम या असं आपल्याला किती 4 मार्काचं आहे सर. येस आणि हे पॉइंट्स तुम्ही असे लिहायचे नाही आहेत ह्याच्या पुढे हा पॉईंट ह्याच्या पुढे हे एक्सप्लेनेशन ह्याच्या पुढे हे जसं असं दिलंय तसंच. नो डोंट डू दॅट ओके राईट लाईक दिस इन कंटिन्युएशन ओके किती द्याल तरी 3.5 चांगली हां चांगलं खूप छान लिहिलं तर 3.5 सुद्धा मिळू शकते. ठीक आहे 3 पण एक्सपेक्ट करू चांगलेच आहे म्हणजे Right. येस ओके. तर असं हा पूर्ण पेपर एक मिनिट ओके हां आता येस तर असं हा सेक्शन 2 पण आपला संपला. तर पहिले 12 मार्क होते म्हणजे 10 आणि 4 14 मार्क पूर्ण Yes. 4 मार्क्स एप्रिसिएशन. तो अकॉर्डिंग टू मी म्हणजे सर जसं सांगते ते अगोदरचे 10 पण तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही करून गेला. अभ्यास नाही केला तर फक्त 4च मिळेल वाटतं. 4 सोपे आहेत बाकी 6 आपल्याला करावं लागेल. खरं आहे 14 marks out of 14 we can score around 10 to 12 है ना Yes. इझिली इफ वी स्टडी पण इथे खूप मेहनत हां लागते. इथं अभ्यासाची गरज आहे. सेक्शन 2 म्हणजे आउट ऑफ ऑल द सेक्शन्स मला वाटतं थोडंसं हां हा थोडासा टफ जाऊ शकतो हा ना जर अभ्यास केला नसेल कारण तर. अभ्यास पण जास्तच करायचं ना. पण अभ्यास असेल आपल्याला माहिती प्रत्येक पोएमला काय बाबा थोडक्यात सांगायचं सेंट्रल थीम काय आहे ओके त्यातले कॅरेक्टर काही पोएम्स असे आहेत की ज्याच्यामध्ये कॅरेक्टर्स पण आहेत ओके तर तिथं नरेटिव्ह पोएम आहेत काही फ्री वर्समध्ये आहेत काहीला राईम स्कीम आहे करेक्ट ह्या अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमधल्या पोएम्स आहेत. अंडरस्टूड समजलं बाळांनो कसं करायचं काय करायचं. ठीक आहे सो आय होप सेक्शन 2 पण तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की कसं काय आपल्याला करायचं आणि हाऊ वी कॅन स्कोर इन दॅट सेक्शन. Yes. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू खूप टाइम Thank you, students. या आणि ऑल द बेस्ट करत राहा ना सगळ्या सेक्शनचं आम्ही दिलंय आता यू हॅव टू यूज इट. थँक्यू बाय. ऑल द बेस्ट.